पुण्यामधील बलात्काराचा आरोपी दत्तात्रय गाडेचे आजी माजी आमदारांसोबत फोटो समोर आले आहेत। एक फोटो व्हॉट्सअपच्या डीपीवर तर एक फोटो हा शुभेच्छांच्या पोस्टरवर आहे। त्यावरून टीका टिप्पणी देखील सुरू झाली आहे। पाहूयात। पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे फोटो आजी माजी आमदारांसोबत दिसले आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिरूरचे आमदार माऊली कटकेंचा फोटो आरोपी दत्तात्रय गाडेच्या व्हॉट्सअपवर आहे, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवारांसोबत गाडेचे बॅनरवर फोटो आहेत। अशोक पवारांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या पोस्टरवर हा फोटो आहे। व्हॉट्सअप डीपीवरील फोटोवरून आपला दत्तात्रय गाडेशी संबंधच नाही अशा विकृतांना फाशीची शिक्षा द्या असं आमदार माऊली कटकेंनी म्हटलंय। हा आरोपी सुद्धा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे का अशा प्रकारचा प्रश्न आहे। शिरूर तालुक्यातलं एक कोणतं तरी पानवट का कोणतं तरी गाव आहे, त्या गावचा हा आरोपी आहे। आता मी कोणाचं नाव घेतणार नाही कोणत्याही राजकीय पक्षाचं, परंतु सत्ताधारी पक्षाचा काम करणारा, आता मला अशी माहिती मिळेल की उज्जैनला या गावातले खूप लोक सत्ताधारी पक्षाचा आमदार घेऊन गेला होता, त्याची जबाबदारी याच व्यक्तीवर होती अशी माहिती मला कळालेली आहे। कोणाला भीती राहिलेली नाहीये, म्हणून असे बेफाम सगळे क्रिमिनल लोक फिरतायत आणि अशा कृत्या करतायत। एखाद्या महिलेची आबरू लुटणाऱ्यावर खरं शक्ती कायदा जो आम्ही मागच्या वेळेला त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता, त्या शक्ती कायद्याची अंमलबजावणी होणं अतिशय गरजेचं आहे। तो कायदा तिथं पडलेला आहे राष्ट्रपतींकडे, होम मिनिस्टर आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांचे होम मिनिस्टर आहेत, त्यांचे प्रधानमंत्री आहेत। शक्ती कायदा लागू करावा की का नाही करत आहे? बेजबाबदारीने वागणं बंद केलं पाहिजे। अशा कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीशी आपला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी संबंध नाही। मतदारसंघातले लोक असतील किंवा मतदारसंघाच्या बाहेरचे लोक असतील, अशी लोक लोकप्रतिनिधी म्हणून दिवसभर भेटत असतात, फोटो काढत असतात, परंतु जी घटना घडली ती अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे आणि अशा या विकृती असलेल्या व्यक्तीला निश्चितपणे फाशीची शिक्षा झाली पाहिजे। तर आरोपीशी कोणाचेही लागेबांधे असले तरी नराधमांना फाशीची शिक्षा होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुणाशी संबंधित असू द्या, अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो। कुणाशी संबंध असू द्या, कुणाशी लागेबांधे असू द्या, हा गुन्हेगार आहे आणि लाडक्या बहिणींच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही। फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल, अशा प्रकारचं सरकारचं धोरण आणि भूमिका आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला अशोक पवार नावाचा माजी आमदार आहे, त्याच्या फलकावर ते डीपी मध्ये असं आढळलेलं आहे। त्याचा तपास आम्ही करण्याच्या ऐवजी पोलीस खातं करतील। आरोपी दत्तात्रय गाडेवरून धक्कादायक माहितीही उघडकीस झाली आहे। कधी आमदाराचा कार्यकर्ता तर कधी पोलीस म्हणूनही आरोपी गाडे गावात मिरवायचा, तसंच गावातील लोकांना उज्जैनला महाकालच्या दर्शनाला घेऊन जायचा अशी माहिती समोर आली। आरोपी दत्तात्रय गाडे ओला उबरची गाडी चालवून प्रवाशांना लुबाडायचा असाही आरोप आहे। हा आरोपी उज्जैन यात्रेला कुणाला मदत करत होता, कोणत्या महिला भगिनींना त्या ठिकाणी तो नेत होता, याची सखोल चौकशी पोलीस खात्याने केली पाहिजे। याचे हितसंबंध कोणाकोणाशी होते ते ताबडतोब पोलिसांनी शोधले पाहिजे। याचे मोबाईल ताब्यात घेणं किंवा उज्जैनला ज्या वेळेला तो गेला ते सगळे रेकॉर्ड मागणं, असे अनेक जण ह्या उज्जैनच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते आणि त्यातला हा एक आरोपी आहे। त्यामुळे अशा आरोपीला फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे। पहाटे 5:30 वाजता ताई म्हणून हाक मारत आरोपी गाडीनं पीडित तरुणीला फलटणला जाणारी बस दुसरीकडे लागल्याचं सांगितलं आणि तो पीडितेच्या मागं बसच्या दिशेने गेला। बस जवळ येताच बसमध्येही आमदार असल्यानं तरुणी थांबली, पण रात्रीची बस असल्यानं प्रवासी झोपल्यानं लाईट्स बंद असल्याचं गाडे म्हणाला आणि बसच्या आत तरुणी चढताच नराधमानं दार लावलं। दरम्यान बसचं दार उघडं असल्याची कल्पना आरोपीला असावी असं परिवहन मंत्र्यांनी म्हटलंय। ही सुद्धा गोष्ट आम्ही आता आजच्या चर्चेमध्ये घेतली की ती बस त्या ठिकाणी उघडी केल्यानंतर बरोबर तो जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे गाडे नावाचा
तो त्या महिलेला घेऊन त्या बसमध्ये बोलत चालला आहे असं काहीतरी CCTV फुटेजमध्ये दिसतंय आणि तो दरवाजा बसचा उघडतो. याचा अर्थ त्याला कल्पना होती की बसचा दरवाजा उघडा आहे. ह्या कामी बसचा ड्रायव्हर असू द्या, तो कंट्रोलर असू द्या किंवा पूर्ण डेपोचा मॅनेजर असू द्या, तो जर दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा. प्रदीप कापसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.